दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी कुशावर्ते करिता स्नान कुशावर्ते करिता स्नान त्याचे वैकुंठी राहाने दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्याना ही गणना किंवा त्यासी जन्म नाही पुन्हा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम डाव्या कानात आवाज येतोय इकडून आला पाहिजे सारखा आवाज आला दररोज समोरचे मॉनिटर खोला महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या असं प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी वाची मनता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी विठ्ठल वाचे मनता गंगा गंगा संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु या वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक ज्या तुकोबाऱ्यांना आपण जगद्गुरु म्हणतो ते जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा एका नाही चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी कधी ते तुकोबार आहेत कधी नामदेवर आहे कधी अंगद आहे अशा विविध अण्णांना ज्या नामदेवरांनी परमात्म्याची सेवा केली जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर प्रत्यक्ष तुकोबारींची वाणी बघा किंवा नामदेवरांची वाणी बघा वारकरी संप्रदायाला आद्य फडकरी नामदेवरांना संबोधलं जातं आणि कलशच त्यांनी आपण विराजमान मात्र तुका झाला असे कळस असं म्हणतो ज्या पायाभरणीमध्ये ज्ञानोबारायादी सकल संतांनी ज्ञानोबारायांना नामदेवरांना सोबत घेऊन ज्ञान आणि ज्ञान याची सांगड तयार करावी लागली सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचा जो जिवार जिवार ही मैत्री हे प्रेम संबंध हे ऋणानुबंध
तयार झाले, वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला. त्या काळात पंजाब पर्यंत आपल्या वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी फडकवली असे संत श्रेष्ठ भक्तराज शिरोमणी ज्ञानदेव म्हणी तू भक्तराज शिरोमणी. स्वतः ज्ञानोबांनी ज्यांना पदवी बहाल केली असे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा तीर्थाची ब्रह्मगिरीराज पर्वताची कुशावर्त महा तीर्थराजाची आणि प्रदक्षिणेची महती सांगणारा महिमा सांगणारा भंग सेवेकरता निवडला. विठ्ठला मला जाणीव आहे माझ्या समोर बसलेल्या एकाही व्यक्तीला या कार्यक्रमा संदर्भामध्ये कुठली अनभिज्ञता नाही. सगळ्यांना श्रुत आहे, माहितीये कुठल्या कारणाने निमित्तानं कुठल्या योजनेनं कीर्तन आहे ते सांगितलंच पाहिजे असं काही आज नाही. पण निश्चितच त्या कार्यक्रमाचा वाहतो झाला पाहिजे, कौतुक झालं पाहिजे. असा कौतुकास्पद सोहळा अर्थात गंगा पूजनाचा म्हणजे मावंद्याचा कार्यक्रम. तुमच्या भागात मावंद हा शब्द जास्त प्रचलित आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आजच्या दिवसाला मावंद्याच्या कार्यक्रमाला गंगा पूजनाचा सोहळा म्हणतात. हे गंगा मातेचं पूजन आहे, तीर्थाचं पूजन आहे, तीर्थाचं क्षेत्राचं पूजन करण्याचा आजचा दिवस आहे. चारधाम यात्रा पूर्ण झाली का हा सोहळा केला जातो आणि असाच एक मावंद्याचा सोहळा या खरेपुरी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. तो ज्यांच्या प्रेमातनं, ज्यांच्या जीवातनं, ज्यांच्या दानातनं, ज्यांच्या उपस्थितीतनं आणि ज्यांच्या तीर्थ साधनेच्या क्षेत्र साधनेच्या आदी करून तीर्थयात्रेच्या सेवेच्या उपासनेतून ज्यांनी संपन्न केला तो शिंदे आणि शिंदे परिवार आहे. त्यामध्ये श्री गंगाधर निळोबा शिंदे, सौ पार्वताबाई गंगाधर शिंदे, श्री बबन माधवराव शिंगटे, सौ मीराबाई बबन शिंगटे, श्री राम निळोबा शिंदे, सौ संगीता राम शिंदे या तिन्ही दाम्पत्यांच्या वतीनं आज या सोहळ्याचं नियोजन यांनी तीर्थयात्रा पूर्ण केली. चारधाम यात्रा त्यांची पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने दत्ताभाऊ गंगाधरराव शिंदे, श्री भागोजी जगन्नाथ शिंदे, श्री ज्ञानेश्वर बबनराव शिंगटे, श्री निवृत्ती बबनराव शिंगटे, श्री लक्ष्मण राम शिंदे, श्री राजाभाऊ राम शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने या खनेपुरीमध्ये हा मावंद्याचा सोहळा या परिवाराच्या वतीने, तीन परिवाराच्या वतीने आयोजित केलेला आहे. त्यामध्ये 2 कुटुंब शिंदे परिवारातले आणि 1 कुटुंब शिंगटे परिवारातले. त्या उपस्थितांच्या त्या 6 जणांच्या त्या तिन्ही जोडप्यांच्या चरणी साष्टांग आपण दंडवत करूया, प्रणिपात करूया. कारण ते पाय तीर्थयात्रा करून खनेपुरीत आले. आपल्याला तीर्थयात्रा एका सेकंदात जरी शक्य नसली, तीर्थयात्रा जरी एका सेकंदात शक्य नसली तरी ज्या पायाने केदारनाथ पाहलं, ज्या पायाने बद्रीनाथ पाहलं, ज्या पायाने अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावतीश्चैव सप्तधा मोक्षदायका या सप्तपुऱ्या पाहिल्या, 4 धाम पाहिले, सगळ्या तीर्थाचं स्नान ज्यांना झालं, जगन्नाथपुरी सारख्या, चंद्रभागेसारख्या द्वारकेला गेल्यानंतरच्या समुद्राचं दर्शन, स्नान ज्यांना झालं, गंगा सागराला मिळाली, त्या गंगा मैयाच्या पूर्णतेचं स्नान ज्यांना झालं. आपल्याला या तीर्थयात्रा इथून जरी तुम्हाला सगळ्यांना करणं शक्य नसल्या तरी ज्या देहाला तीर्थाचं स्नान झालं, ज्या देहाला तीर्थाचं दर्शन झालं, ज्या देहाला तीर्थाची उपासना झाली ते चरण मात्र तुम्हाला आपल्याला सगळ्यांना आज इथं दिसताय. म्हणून आपण काही करू नका. त्यांना जर शुभेच्छा द्यायच्या असतील, त्यांना जर त्यांचं उरलेलं आयुष्य सुखामध्ये घालवायचं असेल आणि आपल्याला या मावंद्याच्या सोहळ्याचा आशीर्वाद घरी न्यायचा असेल तर जाता जाता एकदा त्यांच्या चरणाला हात लावून घरी जा. तुम्हाला सुद्धा ते तीर्थयात्रेचं पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतकी त्या तीर्थाची आणि त्या क्षेत्राची महती आहे. म्हणून या परिवाराला मी धन्यवाद देईन. खर तर त्यांच्या मुलांना, सुनांना धन्यवाद देईन की त्यांनी योग्य कालावधीमध्ये त्यांना तीर्थयात्रेला जाऊ दिलं. त्या नशिबवाने त्यांच्या तिघी सौभाग्यवती नवऱ्याबरोबर तीर्थयात्रा करण्याचं भाग्य मिळतंय. काही नवरा बायको फिरायला जायचे म्हटले की गोव्याशिवाय दुसरं काही त्यांना सुचतच नाही. म्हणजे एकच कॅमेऱ्यात फीड झाले, काही पिकनिकला जायचं म्हणजे गोवा. पण आपण वारकऱ्याची पोरं महाराज, आपण तीर्थयात्रेला गेलो पाहिजे. सुहागन कशी गेली पाहिजे? तीर्थयात्रेच्या उपासनेत गेली पाहिजे. नाही तर नवऱ्याला म्हणे चला तीर्थयात्रेला निघाली. तीर्थयात्रेला जायच्या अगोदरच लाडू तयार केली, 15 दिवसापूर्वी तयारी केली. सुहागन तीर्थ करणे चली
भारी जर बॅगा असल्या तर त्याची भारी बॅग समजा 2 बॅग आहे, एक बॅग हलकी आणि एक वजनदार आहे, खरं सांगा इमानदारीनं भारी बॅग कोणाजवळ असते? नवऱ्याजवळ. हलकी बॅगीच्या जवळ. त्या हलक्या बॅगीत कंगवा, तेल, तिचं हमाम, रिक्सोना, फेरन लवली आहात सगळं तिच्या पर्स मध्ये. अन्नावरा बिचारा पती बेचारा बैल बना है. अरे किती कष्ट, बस स्टँड वर जायचे कष्ट त्याचे, गाडी पाहायचे कष्ट त्याचे, श्रीवल्ली उभी आहे सगळे सगळे बोर्ड पाहून आले. मग फोटो म्हणतो हिंडू नको, अजून अर्धा तास टाईम आहे, गाडीने पाणी घेणे पे, पाणी पिऊन मग गाडी आली. नुसता पाण्याची बाटली अशी घेतली वरती, तेवढ्यात बायको धक्का मारली, गाडी आली. कसलं पाणी हो, परसुटावला छोटी गाडी एसटी, मोकार गर्दी ते एसटी, रुमाल टाकावं लागतो ते सीटवर, जागा पाहिजे. ही ते डोलं श्रीवल्ली हळूहळू वरनाथ ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा गडी पहिली जागेवर. थोडं कठीण महाराज. आता सोयीचं झालं हे, 4 धाम यात्रा कंपन्या आल्या, टुरिझम आलं, तीर्थयात्रा काही सोपी होती अगोदर. अरे योगाने ते एसटी एक पूर्ण शीट सापडलं तरी खिडकीची बाजू कोण घेत जाईल? काय कोण नियम आहे तो, खिडकीची बाजू नवरा बिचारा इकडे. समजा एकच शीट सापडलं, माणूस उभा, बाई बसेल हा उभा. करमुळे आली की तिने विचार खातो थम्सअप लिमका काही सांगायचं, तिकीट आपण, सगळे पैसे आपण, जो काही व्यवस्था असेल इतकं सगळं करूनही तुम्ही बायकांना तीर्थयात्रेला घेऊन जा. तिकून घरी आल्यावर बायकांचा पहिला शब्द आपल्याला असतो, इथून पुढे मी तुमच्या सोबत कुठेच आली का आले वाटा. दणके घेतले ना मी 4 धाम झाल्यावर एखादं धाम झाल्यावर सांगते. पण आनंद आहे व तुमच्या 4 धाम यात्रा पूर्ण झाल्या. त्या दोन्ही त्या तिघही जोड्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. माझं स्वभावमध्ये बरं का. समस्त भजनी मंडळ, मित्रमंडळ, गावकरी, खनेपुरी सगळ्यांच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद प्रणाम व्यक्त करतो. गंगाधर बाबा, बबन दादा, राम बाबा, खूप त्यांनाही धन्यवाद देतो, प्रणाम करतो. या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं त्या परिवाराला धन्यवाद देतो. आज भजन साथीला उपस्थित महाराष्ट्रातलं भजन वैभव आहे. कीर्तनाला ज्यांच्याकडून श्री गणेशा झाला माझे बंधू हरिभक्त परायण आदरणीय संगीत विशारद संतोष महाराज वाघ आहे. हरिभक्त परायण श्रद्धेय गोविंद महाराज शिंदे आहेत. गोड ज्यांनी कीर्तनाची आरंभी चाल गेली, त्यांच्या घरचं एक अन्नदान असल्यामुळं तिथे थांबू शकले नाही. आदरणीय हरिभक्त परायण तुळशीराम गुरुजी दाभाडे. मृदंग साथीला माझे दोघी भावंड. तयारीचा हात आहे, दोन्ही माझ्यापेक्षा वयानं लहान आहे, त्यामुळे मी त्यांना म्हणू शकतो ते या भागाचं वैभव आहे. आणि उद्याचं साम्राज्य फारच तयारी त्यांच्या वयाच्या मानाने. माऊलींच्या हातात गोडवा आहे, निघून अर्जुन बोलच्या हातात. हे दासोपंत स्वामींचे शिष्य आहे. तुम्ही कोणा शिष्य म्हणून? कृष्णदादा साठे तयारीच्या वादकांचे शिष्य. माऊली महाराज भांबरगे, अर्जुन महाराज नागवे. आपल्या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. भरपूर महाराज मंडळीचा आशीर्वाद द्यायला व्यंकट बाबा आहेत. आदरणीय हरिभक्त परायण कैलास महाराज बोंद्रे आहेत. बाळासाहेब महाराज आरेकर आहेत. माऊली महाराज शिंदे आहेत. रामदास महाराज साळुंके आहेत. विठ्ठल महाराज चव्हाण आहेत. कैलास महाराज शिंदे आहेत. बालाजी महाराज टापरे आहेत. व्यंकट बाबा बुतेकर आहेत. बोडके महाराज आहेत. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. हा एक दिवसीय कार्यक्रम केलाच पाहिजे असा ज्यांनी मला अट्टहास केला, आग्रह केला, अशा आदरणीय माऊली कार सर्व्हिसचे मालक आमचे बंधू तुकाराम पाटील भवर आहेत. आदरणीय आमचे माऊली महाराज वाडेकर आहेत. दोघांची युती झाली. आधीच ठरलेलं असतं बरं का काही लोकांचं की ही तारीख घ्यायची, म्हणजे गेम प्लॅनिंग असतं काहीतरी. पण काही माणसं तोडू देत नाही. या कटात कोण कोण आहे ते माणसाला कीर्तन घेतल्यावर लक्षात येतं. पण कट आधी लक्षात आला, आता माणसं कीर्तन द्यायला सावध झाले असते. पण सगळे प्रेमाची मंडळी. तुकाराम भाऊचा